अरे गोळ्या नाही मी, हा तात्या आहे मी. तात्या हा खायला लय दिवसातून गावात आलं की जरा वेगळं वेगळंच वाटतंय राव, पण भारी वाटतंय. ए बांडा बांडा बांडबा इकडे इकडे. बोंडा अरे बांडबा लय मोठा टोंगळा झाला का रे तू. अरे असा बारीक होतास ना तर माझ्या अंगा खांद्यावर खेळायचा, मांडीवर बसला की मुतायचास रे. मी कवा तुझ्या मांडीवर मुतलो रे गोळ्या? गोळ्या कोणी? तू गोळ्याच अरे गोळ्या नाही मी, हा तात्या आहे मी. तात्या हा कोण तात्या? अरे पक्काचा बाप. पक्का कोण पक्का? पक्का कोकडेचा बाप. पक्का अरे माझ्या काही इच्छा अपूर्ण राहिल्यात, त्या पूर्ण करण्यासाठी मी या शरीरातून परत आलोय. तिच्या आईला राव, म्हणजे सरपंचचा बाप आहे तुम्ही? आईला म्हणजे माझं पोरग सरपंच झाले होय. होय भारी बर का, आनंद आहे. म्हणजे माझ्या माग पोरांनी चांगलं नाव कमवलंय म्हणायचं. छान भारी भारी. पण तरी माझा विश्वास बसाना बाबा, तू तात्या आहेस म्हणून. नाही बसत का? विश्वासच बसाना माझा. तुला खोटं वाटतं का मी ताते म्हणून? खोटच वाटतंय म्हणजे काय? तुला तुझ्या लहानपणाची एक गोष्ट सांगतो बघ. तू शाळेमध्ये जायला नको नको म्हणायचास. एक वेळेस आहे ना मी तुला स्वतः माझ्या हाताने शाळेत बसून आलतो, पण तू आहे ना त्या शाळेतल्या बाईच्या डोक्यात आहे ना डबा घालून पळून आला होतास. तू जरा डोक्यात ठोयच होता, पण ठीक आहे आला होता पळून तू. आईला राव, ही गोष्ट तर फक्त मला, तात्याला आणि त्या बाईलाच माहिती होती. हा आता तुला विश्वास पटला का नाही? आईला राव, खरंच राव तुम्ही तात्या. असू दे असू दे बाळा, असू दे असू दे असू दे असू दे, नको पाया पडू. आईला तात्या, हा खरंच राव तुम्ही खरंच गोळ्याच्या रूपाने तुम्ही माघारी आला. मला लय बरं वाटलं राव. आईला राव, त्या गोळ्याला आहे ना कुठं बी अशा आमुषा पौर्णिमेला आहे का मशानभूमीत इकडे तिकडे जायची लय बेकार सवय. मला वाटतंय तात्याचा आत्मा आहे ना या गोळ्याच्या अंगात घुसला असेल. हा तात्याच्या काही आहे ना इच्छा पूर्ण राहिलेल्या त्या गोळ्याच्या रूपाने पूर्ण करायला डबल गावात आलेले असते. आईला राव, बरं झालं तात्या. पांडवा अरे काय रे, तुला काय आजार बिजार आहे का एखादा? असं का बडबड करतो एकटाच? आजार नाही तात्या, तुम्हाला खरं सांगू का, मग पुन्हा नंतर मी शाळेत गेलोच नाही तात्या. नाही का? गेलोच नाही मी यालाच नंतर. नशील, तुला तसं बी लहानपणापासूनच लय काटा होता शाळेचा. बरोबर आहे. मला सांगा तात्या, त्या सरपंचाला कळाय पाहिजे का नाही? खरं बाबा. अहो माझं लग्न केलं ना अजून त्यांनी. नाही केलं का? नाही ना, मी तसा जो संड्याची संडे आहे मोकळा. अरे तुझं लग्न व्हायला पाहिजे इतक्या दिवसात. मग तुझे पार सेल बिल संपत आले पार. मग नाहीतर काय, मी त्यांच्या मागे लागलो राव, माझं लग्न करा तरी पण नाही. बर चल, मी बोलतो पाका सोबत. तुम्ही बोला एकदा, सांगा जरा समजून त्याला. मी समजून सांगतो. हा हा मग चल. चला. तात्या काय रे? कुठून आले तुम्ही आता? मी आता स्मशानभूमीकडून आलोय. आईला मशानभूमीकडून म्हणल्यावर 100% तात्याच आहे. तात्या, तुम्हाला एक आतली गोष्ट सांगायची होती मला. काय? सांग बिंदास सांग. तुमचा पोरगा आहे का ते पका? हा हा तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायतीमध्ये लय झोल झाल करीत. होय. मग बर ठीक आहे, बघतो मी त्याच्याकडे. हम्म ए बांडवा, हा ते नामदेवचं पोरग आहे का रे? हो तसरे. ओय गोळ्या, आधीच इज्जतीत सांगतोय, पप्पाचं नाव नीट घ्यायचं, कळलं का? ए गोळ्या नाही मी, तात्या आहे. काय बोला ते? अरे तुला सांगतो इकडे. हा. अरे सरपंचाचा वडील आहे का तात्या, हा ते वारलेलं. हा 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 त्याचा आत्मा आहे का गोळ्यात घुसलाय. कसं शक्य आहे? अरे तुला सांगतो ना, आता ती स्मशानभूमीकडूनच आलंय. हा हा ते फिरत असते बरं का तिकडे वाड्याच्या कडेला. तुला माहिती ना. आणि कसं आहे, तात्याच्या इच्छा बी लय अशा अपूर्ण राहिलेल्या हा त्या गोळ्याच्या रूपाने पूर्ण करायला आलेले. काय सांगतो? मग हो, तात्या तात्या ए तात्या. असू दे असू दे. आशीर्वाद तात्या. काय रे, काय खुजबुज करीत होते तुम्ही? नाही, त्यांना जरा सांगत होतो त्याला असं. बर 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 तात्या म्हणजे भारी माणूस आहे म्हणून सांगत होतो त्याला. बर. ए दुसरे, हा. तुझं झालंय का लग्न? का तू बी असाच संडे गावात बोकळ हिंडणारा? नाही ना तात्या, त्योच सगळा झोली. सरपंच लग्नच करीना कोणाची, काय करणार आता सांगा बरं. नाही का? बर चला, तिकडेच चाललोय माझ्या पोराकडे. बघतो तुमचा विषय मिटवतो आज. चांगलं जरा बोला जरा तात्या. भांडबा, ही कोण रे छमक छल्लो? तात्या चम्मक चिल्लो नाही, आयटम माना. ए म्हणजे आता तुम्ही शिकवणार का मला कोणाला काय बोलायचं ते? ए पोरी, हा बोल की रे गोळ्या. काय ग, काय नाव तुझं? माझं का? हा? ए गोळ्या, तुला सगळं माहिती आहे की मग कशाला विचारतो रे 4 वेळा? बाई गप विचारते त्या प्रश्नाची उत्तर द्या. मिळून बाई. मेवणी बाई? हा. अगं तुला नाव विचारलं ग, नातं नाही नम्रता आहे, विचारलं. नम्रता. हा असं. बरं काय करते तू? मी का? आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं. होय, ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. हा. बरं काय आई बापा कुठे आहेत तुझे? पुण्याला असतात ते.
आई बापा पुण्याला हा. आणि तू इथं हा तू इथं काय झक मारते मी तर गावात राहायला आले मला गाव आवडलं ना तुमचं खूप. होय हा बर काय लग्न बिग्न झालंय का नाही लग्न कुठं करते मी आता. का बरं नाही नंतर करणार आहे ना अजून नाही झालं. नाही झालं का हा. बरं ह्या सोबत लग्न करते का ह्याच्या संग बाई, अरे हे काय बरं गोळ्या. आठवण का चलन का लग्नाला हे पण नाही चालत तुम्हाला. अरे काय गोळ्या काय कळतंय का तुला. गोळ्या गोळ्या नको म्हणू का सारखं तात्या आहे मी गोळ्या नाही कोणता त्या हे भांडबा सांग तिला समजून जरा कोण तात्या म्हणती सरपंचाचं म्हातारं ये म्हातारा बाप आहे सरपंचाचा तात्या गोळ्या. तात्या तात्या त्याचा आत्मा घुसलाय बरे तुला लग्न नाही ना करायचं नाही. मग निघ बरं तू हा. उघड डोक्याचं भांडायला करते बरं आईला तात्या मानलं बाबा चला तुम्हाला तात्या मानलं तुम्हाला आणि मग तुम्ही झटक्याला कामच हातात घेतलं लग्नाचं अरे लय निर्णय तेवढं आपले. तेवढं पार पाडा बघता तरी यंदा कर्तव्य आहे आपलं तात्या आहे तो पोरांनो हं? गावचा पार नक्षाच बदलला रे हा मग तात्या तात्या तुम्हाला सांगतो तुम्ही जी हवेली बांधली होती का हा ती सरपंचानी पाडून टाकली या काय मग आणि तिथं स्लॅब टाकलाय पक्कानी माझी निशाणी मिटवली हा मग पक्काला आता सुट्टी देत नाही बघतो त्याच्याकडे तुम्ही चला चला अरे पक्का अरे काय केलंय रे हे अरे चांगली हवेली बांधली होती ती हवेली तोडून तू ह्या सिमेंटाचं जंगल केलंय वय अरे आणि हे काय रे सरपंच झाल्यापासून तर तू नाही त्या ठिकाणून लय सुटलाय रे अरे गोळ्या सरपंच आहे मी गावचा जरा व्यवस्थित बोल माझ्या संग. अरे तू गावासाठी सरपंच रे माझ्यासाठी नाही माझ्यासाठी तू माझा पोरगाच असणार म्हणजे बाप आहे मी तुझा ए जरा नीट बोल व्यवस्थित बोल मा बाप मारून आहे ना 20 वर्ष झाल्यात कळलं का. व्यवस्थित काय आता एका बापाने लेका सोबत अजून काय बोललं पाहिजे व्यवस्थितच बोलतो ना तात्या काय भांड्या तू त्याला समजून सांग बरं जरा व्यवस्थित बोलायचं. थांबा 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 तात्या विषय काय होतोय त्यांना कळालंच नाही अजून नक्की काही ए भांड्या सांग ना बाबा का सरपंच काय झालंय माहिती का तुम्हाला तुमचे वडील आहेत का तुमचे वडील तुमच्या वडिलाचा आत्मा आहे का गोळ्यामध्ये घुसलाय आणि तुमच्या वडिलाच्या काही इच्छा पूर्ण राहिल्यात त्या पूर्ण आहे ना गोळ्याच्या रूपाने करण्यासाठी आलेले आहेत. ए भांड्या हा. हे काय असलं काय होत नसतं बघ तुमचा विश्वास नाही ना काही नको सांगत बसू. तात्या हा. तुमच्या पोराचा तुमच्यावर विश्वास नाही पटवून द्या त्याला. माझ्या पोराचा माझ्यावर विश्वास नाही अरे मा असल्या गोष्टी विश्वासच नाही. बर पक्का तुला आहे ना तुझ्या लहानपणीच्या अशा दोन गोष्टी सांगतो मग तर तुला पटन का नाही हे बघ तू शाळेमध्ये जात होतास त्यावेळेस आहे ना तू मॅडमला प्रेमपत्र लिहिलं होतंस आणि त्या कांडापायी मी तुला चड्डी काढून लय मारलं होतं बघ कोंडून मारलं होतं पार तुला हायला भांड्या हे खरं आहे बरं का. अरे पण लहानपणी कसं असतं माहिती का आपण पिक्चर बघतो ना हा. मी पिक्चर बघितला त्या पिक्चर मध्ये हिरोईनला चिठ्ठी लिहिली होती मी तसं केलं. ए ते जाऊ दे मरू दे बारीकपणी. आईला बरं. पक्का ए तू लय लहानपणी नादिक होता भांड्या व्यवस्थित बोल जरा. सरपंच बर हे तर खरं आहे का नाही हा हे खरं आहे. आणि मग त्याचे वन पण असते ना बघ तुझ्या मांडीवर हा ए तुम्हाला बघायचे का? हा, बघायचे बघा, बघायचे बघा, दाखवा बघा. दाखवा ए आ, ते बारीकपणाचं असतं ते काय आता काय दाखवायचं असतं का तवा. बर तुला अजून एक सांगतो तुला एक अशा ठिकाणी तीळ आहे ते फक्त आजपर्यंत मी बघितले आणि आता इथून पुढे तुझ्या बायकोने बघितलंय ए भांड्या हा. हायला हे खरं आहे. हायला पण हे तात्याला माहिती आहे हे मला माहिती आहे पण गोळ्या तुला कस काय या गोष्टी माहिती. अरे मग मीच ताते मी तुझा बाप आहे ना बापाला माहित नाही तर मग कोणाला माहित असेल ए मा काय विश्वास नाही बाबा या गोष्टीवर. तात्या आम्हाला तिळ बघायचे चला आपल्याला जायचे ए तिकडे त्याने या पक्का हे कोण आहे रे अहो त्यो आपला कामगार आहे गडी आहे त्यो आपला करण्या. अच्छा म्हणजे आपला गडी आहे का काय झालं गुरुदादा तुम्हाला म्हणजे पक्का तू परंपरा राखली म्हणायचं आणि पक्का त्याला समजून सांग ते गोळ्या गोळ्या म्हणते मला तात्या म्हणायला लाव तात्या हा कोणता तात्या अरे मी बाप आहे सरपंचाचा सरपंच तुमचा बाप मग त्याला धर्म्या. सांगा समजून बरं सरपंचाचा बाप ए दाताड नको काढू दाताड बंद करते बंद कर सरपंचाचा बाप गप गप तात्या येते भुक्ती त्याचे दात घशात घाला बरं नको उगाच लेकराला मारायला मग कसं हसत आहे म्हणून नको वाटते नाही तर सरपंचाचा बाप ए करण्या हसू नको गप. भांड्या हा. हे जरी काही खरं असलं ना तरी मा ना अजिबात विश्वास नाही बघ या गोष्टीवर. विश्वास नाही ना तात्या हम्म. अजून त्यांच्या लहानपणीचे 5-50 किस्से सांगा आम्हाला. किस्से का हो किस्से आता माझ्या लक्षात नाहीये
नंतर सांगतो, उद्या कधीतरी सांगतो तुम्हाला किती. हा. बरं पका, आता मी लय दमलोय. तुला तर माहितीये मला मटण किती आवडतंय. जरा तात्याला मटण लय आवडायचं. जरा तू मटणाचा बेद कर चांगला मस्त. मी आहे ना गावातून जरा फेरफटका मारून येतो आता. ऐका काय ना, रे? आपण ज्यासाठी आलो होतो मेन मुद्दा राहिला ना, लग्नाचा आमच्या दोघांच्या. अरे हा बरोबर. बरं पका, ह्या पोरांच्या लग्नाचं काय करतो तू? कधी लग्न करणार आहे यांचं? अहो मा काम चालू आहे, पोरी बघतोय मी. पाहुण्या रावळ्यांकडे गेलो की सगळ्यांना सांगतोय मी, पोरी जर असं लग्नाला तर सांगा. यांच्या लग्नाचा प्रयत्न चालू आहे माये. बर 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 ए प्रयत्न चालू आहे रे. तो पोरगी बघतोय. बर ठीक आहे ना, त्याने जरी नाही बघितलं ना तर आता मी आलोय ना गावात. मी काय बोल दादा, पण तुम्हालाच पोरगी भेटत नाही. अ, माझं लग्न झालंय, तू नको काळजी करू. काय तुझं- बोलता, झालंय सरपंचाच्या का मागे लग्न? लागलाय तुम्ही, लग्न करायचे म्हणून. ते नको बघू तू. बाप आहे मी त्याचा. तुझं लग्न झालंय का मला सांग? नाही माझं नाही झालं. नाही का? बर तुझं पण बघू. हे बघा, आता त्याने जरी नाही ना केलं तरी मी माझ्या हाताने तुम्हाला पोरगी बघन आणि तुमचं लग्न लावून देईन. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही आहे ना तात्या, आता टेन्शनच मिटला. हा मी आहे तुम्ही ना. लग्न लावीतच असताय आमची. बर पका, तेवढं मटणाचं बघ. मी येतो जरा गावात फेरफटका मारून. हा तात्या. तो ना अजून तू काय उपाताप वाढून ठेवला माझ्या डोक्याला. निस्ताराव तर मलाच लागेल ना सगळं. येऊ का? हा या. बोल दादा, मी येऊ का? नको येऊ तू. तात्या म्हण की. तात्या आईला हे म्हणते लहानपणीचे किस्से सांगा सांगा. एक तर माय नाही लक्षात राहत. जेवढं वाचलं होतं तेवढं सांगून झालं. आता 4-5 पाने एकटीच वाचितो, पाठ करतो आणि मग जाऊन सांगतो. पकड पकड त्याला पकड. आण त्याला इकडे आण. तात्या तुम्ही काय बघू दे, काय वाचित होता? अरे पोरांनो, अरे ही तर आमच्या तात्याची डायरी आहे. काय तात्याची? आणि हे जे काय गोळ्या आपल्याला गोष्टी सांगत होता का, हा. हे तर सगळं याच्यात लिहिलेलं होतं. अरे तुम्हाला सांगतो, आमच्या तात्याला आहे ना डायरी लिहायची सवय होती. जे काही दिवसभर घटना घडत्या ना, संध्याकाळच्या पारी ते डायरीत लिहून ठेवायचे. तरी मी म्हणलं की बा फक्त जी गोष्ट आमच्या तात्याला आणि मला माहिती आहे ती गोळ्याला कस काय माहिती. म्हणजे गोळ्या ही डायरी वाचित आहे आणि आपल्याला येऊन सांगत आहे या गोष्टी सगळ्या. मला एक सांग गोळ्या, तू ही डायरी तुला कुठे भेटली रे? सरपंच, तुम्ही नाही का त्या दिवशी करण्याला घरातली रद्दी विकायला लावली होती, हा. त्या रद्दी मध्ये मला भेटली. ए करण्या, हा. तुला मी ते पेपरची रद्दी काय सांगितली होती, तुला डायरी काय सांगितली होती का? अरे ही तात्यांची आठवण आहे, ही डायरी म्हणजे आमची, माहिती का तुला? अहो सरपंच, त्या पेपरच्या रद्दी होती, मला वाटलं द्यायची, जुनी वही दिसते म्हणून. अरे काय बावलाटाचा बाजार आहे राव. ए गोळ्या, ही डायरी वाचून तू तात्यांचं नाटक काय रे केलं? सरपंच, आज आहे ना गावले शांत शांत वाटत होतं. म्हणलं आज काय कुटाणाच केला नाही, म्हणून मग म्हणलं चला एक काहीतरी कुटाणा करू. मग सरपंच, कुठं ना केल्याशिवाय ना यांचा दिवसच जात नाही. एक काम करा, मला फक्त यांना 2-2 टोले टाकू द्या, मग बघा तुम्ही. ए तुम्हाला ना जे करायचे ना ते करा. सरपंच अहो, वाचवा ना. बोल दादा, काय हो? मगाशी मला म्हणले सरपंचाचा बाप आहे, दात नको काढू. अशी कुठाने काही जाणार, बसा बोंबलं जाता. चला मला जायचे. तू बी 2 टोले टाकू लाग. मी काय दाखवू? टाकू लाग 2 टोले. लोक मला काम आहे. अयो अयो आय आय आय, लय आणलं रे. काय तात्या, झालं का जेवण? तात्या नाही ग, गोळ्या. गोळ्या? अरे बाबा, एक काहीतरी ठरव की तात्या की गोळ्या. नाही आपला गोळ्याच बरा आहे. ठीक आहे, जा बाबा. अयो आजे, करण्यानी मी गोळ्या करणे मित्रमंडळ चालू केलंय. तो उपाध्यक्ष आहे आणि मी अध्यक्ष. त्याच्यासाठी भांडवल कमी पडतंय, दे ना जरा. कुठून द्यायचं भांडवल? पैसे नाही तर आमक नाही तर काम धाम करायचं, दिलं सोडून भांडवल भांडवल कायचं भांडवल रे माझ्याकडं? हा उगाच आपलं येड्यावानी करताय तुम्ही नुसती पोरं. तुझ्याकडे पैसे असतात म्हणून तर आलोय ना. अरे पैसे पण नाही ना माझ्याकडे आता. पैसे तिथं काम करायचं दाम करायचं सोडून दिले. भांडवल द्या काय ते मित्रमंडळ काय त्याला पाहिजे दारू प्यायला पाहिजे का तुम्हाला ते मित्रमंडळ? आज दारू प्यायला नाही, चांगल्यासाठीच उभं केलं नाही ते. नाही मी देणार. हो बोल दादा, काय रे? पहिला विरोध तर तुमच्या आजीचाच आहे आपल्या मंडळासाठी. अरे करण्या, कसं आहे माहितीये का, उद्या आपलं मंडळ मोठं झालं हा. ना, पहिला सपोर्ट पण आजीचाच असणार आहे. हा. आपण आजी का भांडवलासाठी गेलतो तर भांडवल पण नाही दिलं आजीने आपल्याला. हे करण्या, भांडवलाची सोय झाली. पुढे. ए मध्ये इकडे इकडे. काय रे गोळ्या? मंडळाला खजिनदार करू ना. चालतंय ना. बोल की. मध्ये हा. आम्ही आहे ना
गोळ्या करण्या नावाने आहे ना मित्रमंडळ चालू केलंय. बर मग हा. त्याच हा उपाध्यक्ष आहे आणि मी अध्यक्ष आहे आणि तो खजिनदार. मी खजिनदार होय चालतंय की. तसं पण ना माझं गणित पक्क होतं. सांभाळते मी सगळा हिशोब सांभाळते. सांगा मला किती पैसे आले किती पैसे गेले काय करायचे. म्हणून तर तुला खजिनदार करायचंय ना. हा, तू कसं टॅलेंटेड आहे हुशार आहे ना म्हणून. ते तर आहे. हं. बरं सांगा मग हिशोबाचं काय कसं आहे? किती पैसे आलेत मंडळात. किती पैसे आल्यात हा आणि किती पैसे गेल्यात हा येत नाही पैसे. मग अरे तू द्यावा लागतं आम्हाला खर्चायला मंडळासाठी. हा. मी हा आडलंय माझं खेटर तुम्हाला पैसे द्यायला खर्चायला. खजिनदाराचं काम काय असतं माहितीये का. काय असं हिशोब टिशोब ठेवायचा सगळं मांडून ठेवायचं याद्या बनवायच्या ते असते. हे नसतंय खजिनदाराचं काम. मंडळाला जर पैसे लागलं तर ते खजिनदाराने द्यायचं असतं अध्यक्षाकडून उपाध्यक्षाकडे. राहू दे मला नाही व्हायचं तुमचा खजिनदार बिजिनदार काय. आता आम्हाला हजार हजार रुपये दे दोघांना चल. सदस्य बघा आम्हाला हे करायचे सामील करायचे मग त्याला ए खर्च बाबा. करावा लागेल. राहू दे तुझं मंडळ मला नाही व्हायचं. गुरु दादा काय लागाय आपल्या एवढ्या संध्या ठोकरून लावत्यात. समजा आपलं मंडळ जर मोठं झालं ना मग यांना दाखवू आपण. हा यांना कदरच नाही रे. ए, ला. बरे करण्या हा. आता खजिनदारच जाऊ दे. हा. आपण आहे ना आपल्या मंडळ सदस्य निवडू. हा, चालतंय चला सदस्य ऍड करू सगळे. ए बांड्या बांड्या इकडे इकडे काय रे, काय इकडे काय अरे. असं वडावडी करायला. ऐक ना. हा. आम्ही आहे ना गोळ्या आणि करण्या नावाने आहे ना एक मित्रमंडळ चालू केलंय. मित्रमंडळ वा वा वा. अभिनंदन अभिनंदन. आणि त्या मित्रमंडळाचे अध्यक्ष कोण आहे कोण आहे? गोळू दादा आणि उपाध्यक्ष मी आहे. व्हायला व्हायला चांगले 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 हा. तू ऐक ना हम्म. आमच्या मित्रमंडळाचा सदस्य हो ना तू. सदस्य हा. आणि मी काय तुम्हाला सदस्याचं मटेरियल वाटलं काय मी. अरे अध्यक्षाचं मटेरियल आहे मी. अरे सदस्य झाल्यावर किती हवा करशील तू हवा. अन्न का हवा बिवा काय नको मी पंक्चरच बरा. हे का मला द्यायचं असलं ना तर अध्यक्ष पद द्या बाबा तुम्ही. अध्यक्ष पद हो अरे दिलं म्हणून समज. हा. ए अरे करण्या अध्यक्ष मी आहे ना. होय, अध्यक्ष नाही देऊ शकत. मग उपाध्यक्ष द्या. हा चालेल उपाध्यक्ष घे. गोळू दादा मी उपाध्यक्ष आहे. अरे यार बर ठीक आहे. ए बांड्या उपाध्यक्ष करणे तू आहे ना सदस्य भराय. अरे सदस्याची काम किती मोठे मोठे असतात तुला माहिती आहे का. मग काय काम असते तर. अरे हे बघ निसतंय ना सदस्यांनी काय करायचं अध्यक्ष उपाध्यक्षाच्या माग माग करायचं बस. एवढंच. लबा लबा करायचं त्यांच्या माग. हा बाकी दुसरं काहीच नाही. आणि चटाया उचलायच्या चटाया. सटाया सतरांच्या. हा हा बर हा अजून. अजून काय गोळू दादा सांगा त्याला. आणि अजून ते ऑफिस साफसूफ ठेवायचं मस्तच क्लीन ठेवायचं ऑफिस. ए बाबा हे बघा तुम्हाला सांगतो मला तुमचं सदस्य नको बाबा. मला नको तुमचं सदस्यपद. हा. अरे अरे बांड्या तू हुशार आहे म्हणून आम्ही तुझ्या सदस्यपद घ्यायला आलोय. हा तू किती हुशार आहे सांग बरं. तुझ्यासारखं कोण काम करीन का. नाही ना हुशार तर आहे मी हा. पण मला तुमचं सदस्य नको. अरे तुला आम्ही बघितलंय काम करताना. तू ते जिल्हा अध्यक्ष आले होते बघ हा. तेव्हा कसा सतरंजा उचलीत होता. आ- म्हणलं कसं आहे भांड्याकडे जरा अनुभव आहे हा. म्हणून तुझ्याकडे आलोय रे आम्ही. नाही ती जिल्हाधिकारी ती मोठी पोस्ट होती. हे बघा मला पद द्यायचं असलं तर दुसरं द्या मी सदस्य होणार नाही. ए बांड्या हा. अरे देतोय तर घे पात्रात पाडून. नाही एखाद्या दुसऱ्या सदस्यपद गेलं ना ते लय हवा करीन मग परत म्हण नको अहो मला नाही दिलं गोळू दादा अहो मला नाही दिलं गोळू दादा परत बसशील बोंबलत आमच्या नावाने. हा. हे बघा मला तुमचं सदस्य पद बी नको आणि मला तुमचं मंडळ बी नको. तुम्ही तुमचं बघून घ्या दोघं जा. नाही पाहिजे तुला सदस्यपद. नाही जा तू जा. ए, आ, तुझ्यासारखे ठिकाणी पडल्यात आमच्याकडे जा. चला गोळू दादा दुसरा बघू आपण. चल ओ गोळू दादा काय? आपल्या मंडळामध्ये कुणी सहभागी व्हायना. हा ना यार करण्या हा होईन होईन सहभागी. कोण? तू टेन्शन घेऊ नको. ते बघ समोरून मिवणी बाई आली. हा. ओ मिवणी बाई हा थांबा बाई इकडे. काय आम्ही गोळ्या करण्या मित्रमंडळ चालू केलंय. होय का. त्याचं तुम्ही प्रमुख आकर्षण होता का. ए बाबा मी तसलं काय नाही होत. गबस अहो वाकी कशाला अहो तुम्हाला जास्त काही काम नाही. मग तुम्ही फक्त मेकअप वगैरे करायचा आणि स्टेज वर बसायचं. तुम्ही काय एकदा स्टेज वर बसल्या हा. अशी लाईन लागेल सदस्य काय ते? अशी. सदस्याची वय हा मग मला वाटलं पोरींची. अरे, करण्या पोरींची कशाला हा, सदस्य हा, हा. मित्रमंडळ चालू केलंय. हा बरोबर बरोबर. मग अरे बाबा पण मी तसलं काही करणार नाही. तुम्ही एक तर काय पण कुठाने करता लिहतल माझ्या सगळं अंगलट. नाही नाही ह्यावेळेस काहीच नाही होणार तसं. खरं काय हा खरंच? खरंच. चालन बसते मला काय आहे तेवढं. चालेल डन. हा. चांगला मेकअप करायचा दानकेबाद. हा हा बरं द्या की मग पैसे. पैसे हा कशाला कसले. मेकअप साठी नको का काय फुकट येतो का मेकअप. बरं हा. किती पैसे द्यावे लागतील. 25,000 रुपये द्या. तुम्ही चला गोळू दादा अरे काय झालं? पण थांबा थांबा. अहो मिळून भाई आमच्याकडे 1 रुपया नाही विष खायला आणि तुम्ही 25,000 रुपये मागता वय. अरे पण मी कुठं आलते तुम्हाला बोलायला की मला प्रमुख आकर्षण म्हणून घ्या म्हणून. आणि तुम्ही नाही आले ना तरी काय हरकत नाही. आम्ही आमच्या करण्याला मेकअप करून स्टेज वर बसू.
गुरु दादा हिला 25,000 देण्यापेक्षा ते बरं आहे आपलं. चला. चल. हा हा हो गुरु दादा आपण मित्रमंडळ स्थापन केले. हा अख्ख्या गावात हिंडलो पण कुणी सहभागी नाही झाला आपल्या मित्रमंडळात. करण्या आता आहे ना आपल्याकडे एक शेवटचा पर्याय. काय? आपण आहे ना आपल्या मित्रमंडळासाठी सरपंचाचा पाठिंबा घेऊ. हायला गुरु दादा सरपंचाचा पाठिंबा घेतल्यावर किती माणसं येतात आपल्या मंडळात. मग चालतंय चल. चला. सरपंच कर गोळ्या. ते चॅटिंग बंद करा. चॅटिंग चालू आहे का? ऑनलाईन ट्रान्सपोर्टचं काम चालू आहे ना? बरं ठीक आहे. ते राहू द्या बाजूला. हा. सरपंच आम्ही गावामध्ये ना गोळ्या करण्या नावाने मित्रमंडळ चालू केले. अरे वा. तुम्ही जर आम्हाला पाठिंबा देत असेल त्या हा. मित्रमंडळासाठी तर आम्ही आहे ना तुम्हाला त्याच्यात टक्केवारी देऊ जे बी काय वर्गणी जमा होईल ना त्याच्यामध्ये. बरं गोळ्या, हा. तुमच्या मित्रमंडळाला मी पाठिंबा दिला, हा. पण तुम्ही मित्रमंडळ स्थापन करून करणार काय गावामध्ये? सरपंच आता तुम्ही पाठिंबा दिलायच हा. तर म्हणून तुम्हाला आहे ना एक आतली गोष्ट सांगतो. आम्ही आता ऐकलंय मित्रमंडळामध्ये जे बी काही वर्गणी जमा होईल ना ती सगळी आहे ना अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची असती. त्यांची लय चंगळ असते. म्हणून आहे हा. ना उपाध्यक्ष आणि अध्यक्ष ते पद आम्ही आमच्याकडे ठेवले. कारण उपाध्यक्ष आणि मी अध्यक्ष. असं आहे का? हा. गोळ्या, हम्म. मला एक तू सांग, आपल्या गावामध्ये सगळी लोक गुण्या गोविंदाने राहतात, सगळे एकत्र राहतात, यात्रा असू दे, जत्रा असू दे, सण असू दे, सगळे एकत्र साजरा करतात. हम्म. मग या मित्रमंडळाचा काय तुमचा उपयोग काय बरं याचा मला सांग बरं. मग टक्केवारी देतो ना मग तुम्हाला. अरे मला काय तुमच्या त्या टक्केवारीची काही गरज नाही, कळलं का? हम्म. आणि हे असं जर काय तुम्हाला जर करायचं असेल ना तर आहे ना मी तुम्हाला अजिबात पाठिंबा देणार नाही. आणि अजिबात आहे ना तुम्हाला गावात कुणाला सांगणार नाही यांच्या मित्रमंडळामध्ये या म्हणून. काही करीत आणि काही ऐकता. काय अनुभव आहे का तुम्हाला त्याचा? म्हणजे चंगळ असते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला ही कामं करायची का? जा पळा. मला पाहिजे. हा. अयो अयो ए कांडिया अयो अयो कांडिया अयो अरे लय लागलं. अयो उठा 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 उठा. ए कांडिया तुला नीट सायकल धरता नाही आली का? अयो अहो गुरु दादा मी सायकल नी दिली होती. शहरात त्यात खड्डा आहे बघा किती मोठा. या खड्ड्यात तुम्ही तिरकी झाला पडलाय. अरे खड्डे तुला सायकल नीट धरायला काय झालं? मी सायकल नी दिली होती. खड्डा किती खोले. खड्डा बघा बरं रस्त्यात खड्डे पडल्यात. अरे मग तू सांगायचं ना मला खड्डा आलाय म्हणून पुढं. आता पुढे चाला तुम्ही होता का मी होतो. एक ते पुढचा अंदाज नाही आला मला लवकर. अख्खे रस्ते झालेत गावातलं. तुमच्याच गाड्या जाणार रस्ता नाही नीट केला. मग आता काय करायचं? आंदोलन करायचं. आंदोलन हा ते कसं करायचं? रस्ता अडवायचं. या रस्त्यावर झोपायचं तुम्ही. माझ्या घराकडे जाणार रस्ता मला दुरुस्त करून बाहेर. नाही तुम्ही पडलाय आता. पुढच्या वेळेस पडल्यावर जीव पिऊन गेलो. आणा करण्या सायकल लावा आडवी इथं आपली. आंदोलन करू. लावी ताडू सायकल. हा. इथं बसा तुम्ही. इथं बसा. हा कुणाला येऊन जाऊन द्यायचं नाही आता इथून. चल बाबा अजून तिकडचं पण करायचंय आपल्याला. चल ना वरला तुकडा घेते तेवढा. आज आहे ना आता इथून हे कोणाला करतं जाऊ तर द्यायचं नाही. झालं. अजिबात जाऊ द्यायचं हा. नाही. हा, जाऊन आणि दे. आंदोलन आपलं असंच चालू ठेवायचं. अय, बंड्यान ते आले ते. अय, घेऊन या मध्ये. चला पटापट घेऊन जाय. थांबा थांबा. सायकल ए, थांबा दे. सर काय बाबा ए, सर बाजूला ए, काय आहे तुमचं जाऊ दे की, ए. अजिबात नाही जाऊ नाही देणार. आंदोलन चालू इथं आमचं. अरे थांब ओ, थांब. मेहुणीबाई, मागे सारखा. ओय मागे तिकडे. चला माग. ए, रस्ता अडवला आम्ही. रस्ता अडवलाय. काय आहे, ए, का तुझ्या काय बा- रे गोळ्या काय झालंय? हा, तुझ्या बापाचा रस्ता आहे का रस्ता अडवायला लागला इथं? रस्ता इथं आम्ही आंदोलन चालू केलं इथं. हे आंदोलन बिंदोलन करत हे चला मी ए, बंड्या. ए, राहू ए. दे सायकल. अरे थांब जरा. कसलं आंदोलन? अहो मेहुणीबाई हे बघा या रस्त्याला किती मोठे खड्डे पडलेत. इथं हा. आताच मी सायकलीवरून पडलोय. होय. मला सांगा आज मी पडलोय मला इथं कमराला लागलंय. हा हा. उद्या जर कोणी जीवानिशी गेलं तर याचे नुकसान भरपाई कोण देणार? कोण जिम्मेदार असणार आहे त्याला? हा, मग हा. ह्या रस्त्यासाठी मी आंदोलन करतोय. होय आता गावातले डांबरीकरण झालेत. एवढाच रस्ता राहिलाय हा डांबरीकरण व्हायचा. हा का? अरे मग होईन ना मिनीबाई चला ते वर लागले तुकडे तेवढं खुरपून येऊ का ह्यांच्या नका ना दिला ए, बांडे अजिबात मी तुला जाऊ देणार नाही. तुला दुसऱ्या वाटेने जाईल. इथून आम्ही जाऊन देत नसतोय. का का? आम्ही इथूनच जात असतो आम्ही जाऊन देत नसतोय. मिनीबाई ह्यांचं आंदोलन आहे ना 7-6 महिने चलन यांचं आपण काय करणार आहे त्याच्यात हा, मग तुला तुला लय अर्जंट असेल तर मग दुसऱ्या रस्त्याने जातो. बरं. अरे पण ऐक जरा थांब जरा. ते आंदोलन करतायत ना 10-15 मिनिटं बसून जाऊ. बस इथं. राहून दे. काय राव बस आमच्या बरोबर खाली बस. आंदोलन करायचं. सरक रे तिकडे. खाली बसायचं वय. हा मग मग आंदोलनाला बसायचं. बस रे बाबा बस. ए वाचन दे करण्या.
ये रस्ता रोकेगे हम ए खाली बस मोडन ती आमची नाही मोडत, ए, खाली बस ए, ए, मी नसतो ए, बघितलं बाप का? रे, मग दिन पलटी करून चल ए, बघ, ए, मी नाही बघा, हे बसलोय अरे आता. बंड्या बस की मोडन खाली नाही का आमच्या गोदाला नाही मोडत. ए नाही तुला टेरे खाली बस ए भांडे आपण खाली बस ना बस बंड्या खाली काय नाही होत बस बाबा. हाय का नाही कशाला त्या नादी लागली चुकून? अरे गप बस रे ते त्यांचं करतायत ना करून द्या आंदोलन त्यांना गोदाच्या घराकडे रस्ता झालाच पाहिजे रस्त्याचं डांबरीकरण झालंच पाहिजे. अरे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे काय कळना झालं का आंदोलन? चला, आपली बाई. ए ए, भांड्या. भांड्या. ए, थांब थांब दुसऱ्या आलंय. ए, दुसऱ्या थांब ए थांबव दुसऱ्या थांब जाऊ जाऊ दे, नको थांबव. अजिबात जाऊ नको थांब का? जाऊ देणार नाही इथं रस्ता आंदोलन चालू अडवला आहे. आम्ही आंदोलन चालू आहे काय? अरे इथं गोळदारा पडला या खड्ड्यात अरे खड्डा आहे का रस्ता आहे काय कळाला याच जवळ काम होत नाही तर आम्ही रस्ता सोडणार नाही रस्त्यावर आंदोलन केलं आम्ही मी पण येऊ का आंदोलन? हा ये ना ए, नाना थांबा 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 नाना दादा थांबा थांबा, थांबा थांबा. बंद करा होय, बंद हे करा. काय लावली रे? काय ए, ए, तू जाऊ इथं बस नको. ए, ते आंदोलन आहे. इथं बस हा बस वाचनाबाजी करायचं नाही आमच्या इथं. ना काय? पुढे जाय जाऊ ना आम्ही अरे, काय 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 अहो झालं? आमचा गोळदारा पडला या खड्ड्यात अहो हे रस्ता आहे खड्डा आहे काय कळाला यांना का बसवले? आंदोलनाला बसवले आंदोलन चालू आहे इथं आमचं. आम्ही पुढे पुढे जाऊ आंदोलन? हा कोणाची परवानगी घेतली? कोणाची परवानगी पाहिजे इथं परवानगी मी बिरवानगी पडलोय. नाही लागत ए, आम्हाला उठा कुणाची. बाजूला, हो बाजूला. हो, ना ना तुम्हाला लय एकदम असं तर जावा माघारी हा मी सरपंचला बोलवलं ना मग. जावा सरपंचाला बोला नाही कुणा बोला त्याला बोला जावा जावा. ते कोरड्यात आमच्या इथं आम्हाला नका देऊ जावा पळा. अरे, पण कारण काय आहे? रस्त्यात खड्डे पडल्यात त्याच्यात आमचा गोळदारा पडलाय कुठे मोडला बघू? इथं मग लागलं बोललाच कोणाला. पाहिजे का हो ना काय ना. झाले दावा? तुम्हाला सरपंच बोलायचे ना जावा सरपंच सरपंचाला करा बोलून आमच्या आणतो. टाइमपास करू नका इथं जावा तुम्ही ना सरपंच बोलवलं मग तुम्हाला कळ. हा जावा सरपंच काय करतो आम्ही पण बघतो रस्ता झालाच पाहिजे अरे बॉम्बला की आंदोलन करायला आलो काय आलो आपण ए बांड्या वरड की ए, मर तिकडं. ए, कोण आले ए ते नाना आले परत दादा दादा मागे मागे घ्या थांब थांब घ्या माग गडबड करू नका ना ना गाडी मागे घ्या. घ्या माग काय झालंय? काय सरपंच झाले अहो बघा ह्यो खड्डा किती मोठा पडलाय त्याच्यात गुळदारा पडलाय त्याला लागले अरे मग खड्डा पाडलाय मग रस्त्याला खड्डा पाडणारच आहे ना. मग दुरुस्त करा काय झालंय सरपंचाला सरपंच काय ती बघायला राव, मला खुरपा जायचं राव रे. अरे थांब ना जरा 5 मिनिटं आलोय ना मी मला नाना बोलायला आलते म्हणले इथं काय गोंधळ केला कसं करता मशा लावलंय आणि लोकांचा खोळंबा झाला इथं. कशासाठी आंदोलन चाललंय? हे रस्त्यासाठी चाललंय या रस्त्याला खड्डे पडलेत मारणाचे मी पडलो इथं सायकलीवरून. अरे मग तुला काय पाहिजे नेमकं? काय म्हणजे मला भरपाई पाहिजे. थांब रे जरा 2 मिनिटं. अरे या रस्त्याचं आहे ना आपण खडीकरण मुरमीकरण आहे ना करण्यासाठी आपण दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट. काय सरपंच ते कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट मला सांगू नका. ते अजिबात सांगू नका. आधी हे रस्त्याचं काम कधी करणार आहे तुम्ही? अरे होय अरे थांब ना बाबा जरा 2 मिनिटं काय चाललंय इथं कळत नाही का? हा अरे होय ना आता एवढं 4-5 महिन्यामध्ये काम. ते काय सांगू नका नुसते आश्वासन ऐकून तुमचं आहे ना माझं डोकं पिकलं. ते आश्वासन देऊ नका नुसते. तुम्ही पंतप्रधानाला फोन लावा हा, लावा. ए, पाणी थांबा, पाणी. थांबा त्यांना म्हणा थांबा 2 मिनिटं. ए पंतप्रधानाला काय संबंध आहे फोन करायचा? आणि मग कधी करणार आहे मग तुम्ही हे काम? अरे होईल ना. मग मला फोन लावून द्या मी त्यांच्यासोबत डायरेक्ट बोलतो कधी अरे काय होईल काय. पंतप्रधानाचा नंबर माझ्याकडे असतो का? मग मुख्यमंत्र्याला लावा. अरे देवा अरे तुला कळतं का काय गोळ्या? थांबा थांबा मी जातो काय मी हे जातो कोण आहे बघ रे? मी जातो 2 मिनिटं थांबा नाही ऐकल्यावर मला सांग. ए, काय रे दमदार केला ना जाऊ दे माग माग घ्या घ्या माग. हे बघा सरपंच तुम्ही मुख्यमंत्र्याला फोन लावणार आहे का नाही त्याशिवाय ना मी हे आंदोलन सोडित नसतो. अरे एवढ्या छोट्याच्या कामाला मुख्यमंत्र्याला फोन करायला ते लावायचा? मला काय माहित नाही. मी आज सुट्टीत देत नसतो. जोपर्यंत तुम्ही आहे ना लावित नाही फोन ना तोपर्यंत मी गोळदादा हे सुट्टी इथं देत झोपा तुम्ही झोपा इथं आडवत ए, पडू. थांब, हा. मला तू सांग हे तुझं आंदोलन ए, ए, काय राव, थांब, आता? थांबा 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 2 मिनिटं थांबा सारख्या बाजूला. घ्या बरं मिटून. अहो इथं जरा प्रॉब्लेम झालाय आंदोलनाचं काम चालू आहे. तुम्ही जरा थांबा ना 10 मिनिटं मी त्याच्यासाठीच आलोय. उरकतोय ना झालं की सांगतो ना तुम्हाला एक 5-10 मिनिटं थांबा ना तुम्ही. 10 मिनिटं थांबा राव तुम्ही. हो म्हणा रेल्वे लागले अर्जंट असं दुसऱ्या रस्त्यांचा. मला तू सांग तुझं आंदोलन थांबवण्यासाठी काय करावं लागेल मला? जोपर्यंत तुम्ही मला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मी आंदोलन थांबवित नाही. हा बोला. सरपंच बरं लेखी लिहून दिल्यानंतर आंदोलन थांबन ना तुझं? हा थांब ना 100%. हा ग्रामपंचायतीमध्ये येऊ द्या तुला लेखी आश्वासन नाही देतो. नाही अजिबात नाही. आत्ता लगेच पाहिजे इथं इथंच. अरे माझ्याकडे नाही नाही तिकडे यायला वेळ नाही मोकळा नाही मी अजिबात. लेटर पॅड नाहीये माझ्याकडे आता. मग कोऱ्या कागदावर द्या. बरं एक काम करा इथं आहे ना
रेकॉर्डिंग घेऊ आता कागद नाही आपल्याकडे जमन ना तुला शूटिंग नाही नाही अजिबात नाही लेखी पाहिजे मला लेखी आश्वासन पाहिजे नाना, एक कागद आणि पेन द्या याला मी लेखी देतो. कागद ए, तुम्हाला कुठे जायचे? कोण पाहिजे हा, जा तुम्ही नाही, नाही, अजिबात नाही. सरपंच, म्हणजे असं कसं? सरपंच बघा ना झालं आंदोलन आंदोलन झाले अजिबात नाही सरपंच. इकडे हा, धरा यांना, धरा. हा, इकडे तुम्हाला लेखी पाहिजे ना कर्णधार. त्याला सांग करणारा सांगतो. थांब नाना, अजिबात तुम्हाला कुठे नाही. जायचे? सरपंच रस्ता मोकळा करा चला. तुम्हाला मी लेखी देतो. नाना पेन द्या. इकडे ओ सरपंच हा. तुमच्यामुळे आमच्या रोडचं आंदोलन राहिले ती गेले पळून. तुम्हाला लेखी आश्वासन द्यायचे ना. हा, द्या. हा देतो आश्वासन लेखी. हा. ए, गाडी जाऊ दे हो, चल. संपलं का हा, आंदोलन? हा, संपलं आंदोलन. मी जातो आता. हा जा 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 आ, निघ आंदोलन द्यायचं ते गुडघ्याला जाणार. देतोय मी. ए तुषार जाऊ दे ना त्यांना गडबड आहे. इकडे हा, या, चला. जाऊन देतो. गाड्या जाऊ दे चला इकडे या. ए इकडे चला. बोल दादा लेखी घ्यायची आपल्याला. ए, संपलं ना आंदोलन नक्की? लेखी घेतल्याशिवाय थोडीच नसतो मी. बरं बरं लेखी घे. हो मिटलं मिटलं मिटलं. अजून धन्यवाद लेखी घ्यायची थांबल्याबद्दल. आम्हाला लेखी हा चला तुम्हाला काय पाहिजे? लेखी. लेखी आश्वासन पाहिजे मला. तुम्हाला दोन दोन टोले देऊ का? होय रे कसलं आश्वासन पाहिजे तुम्हाला? हे रस्त्याचं आंदोलन करताय होय देतो तुम्हाला लेखी. आणि या रस्त्याचं काम आपण लवकरात लवकर करून घेऊ. हे असं नाही करायचे उद्योग उपत्याप कळलं ना? 4 महिन्यामध्ये तो रस्ता झालेला असेल. चला जावा. मग ते लेखी. लेखी द्या ना मग तशी. देतो ना. चला माझ्या संग हा, तुम्हाला चला. लेखी देतो चला.